एक्झाम सेंटरवर गेल्यावर मला हॉल तिकीटचा हा हाल झाला कसा काय. तसं तर माझ्यासोबत काही ना काही घडतच राहते, पण आज शनिदेवची मावर जास्तच कृपा होती. तसा तर मा पेपर 12 वाजता आहे, पण चला म्हटलं पाण्याचा मोसम बनला तर लवकर चालले जाऊ. पण कशाचं काही चोरट्यात आलोच तो जोराचं पाणी चालू झालं. मला वाटलं अर्धा एक तास पाणी पडीन आणि चाललं जाईल, पण या पाण्यानं तर आपले 2 घंटे एका जागी खाल्ले. 12 वाजता आपला पेपर आहे, पण 10 तर 30 वाजले आपल्याला. तेवढं तर हा गडी आणि की तापाशी 2 तास आहेत, तू आरामात जाय. मग काय तशी गाडी काढली आणि पेपर द्यायला जातो होतो तेवढे आपल्याला हे लहान मुलं भेटले. तेले आपल्याला कावड जवळ सोडायचं होतं, कावड जवळ आलो. पण इथं आल्यावर कावडचा माहोल पाहिल्यावर तर माझी पण इच्छा नव्हती पेपरला जायची. नंतर आणखी विचार केला, वर्षभर जेवढी मेहनत घेतली ते सर्व पाण्यात चालली जाईल. तोच विचार करून पेपर द्यायला जायला निघालो. पहिले तो पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल टाकून घेतलं. पाण्यापासून वाचण्यासाठी आपलं रेनकोट पण घालून घेतला. आता पाणी किती जोरात आलं तर काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर शनिदेवच्या मनात हा विचार आला, ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. तशीच गाडी काढली आणि देवीच्या मंदिराजवळ आलो तर आपल्याला डाबकी रोडची कावड भेटली. जाता जाता डाबकी रोडच्या कावडचं दर्शन घेतलं आणि जायला निघालो. आता समोर रोड बंद होता, तो मी भोळमार्गे गाडी टाकली आणि त्याच्यात पण रोड एवढा खराब होता की तुम्ही पाहूनच घ्या. रोड तर खराब आहेच, पण समोर येऊन अति आपले घोडे लागले. मेरे तो काहीतरी बरं झालं की तिथल्या आणखी काही लोकांनी सांगितलं की दुसरा रस्ता आहे, त्या रस्त्याने जायचं. का 320च्या स्पीडने आम्ही डायरेक्ट आलो सेंटरवर. एक्झाम सेंटरवर आल्यावर बॅगेतून हॉल तिकीट काढलं तर हॉल तिकीटची तर खिचडी होईल होती. किस्मत तर खराब होती, पण त्याच्यात एक गोष्ट चांगली झाली की पेपर चालू व्हायला अर्धा तास टाइम होता. मग काय पटापट कापशीला आलो, हॉल तिकीट काढला आणि पेपर द्यायला गेलो. पेपर कसा गेला ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगतो. तोपर्यंत तुमच्या फॉलो करून घ्या.